जे विद्यार्थी यावर्षी MBA करणार आहेत त्या विद्यार्थ्यांना CET देणं अतिशय गरजेचं राहणार आहे. कारण जे विद्यार्थी CETचा फॉर्म भरणार, CETची एक्झाम देणार आणि त्यानंतरच ते MBAसाठी प्रवेश घेऊ शकतात. कारण CET ही कंपल्सरी केलेली आहे. तर संपूर्ण विद्यार्थी कन्फ्यूज आहे की आपल्याला CETचे जे फॉर्म आहे कधी फिल करायचे आहे. तर CETचे फॉर्मबद्दलची एक अपडेट आलेली आहे आणि तुम्हाला आता एक्झाम डेट फिक्स केलेली आहे. तर येत्या काही दिवसामध्ये तुमचे फॉर्मसुद्धा सुरू होणार आहे. तर फॉर्म आपल्याला CET सेल या साईटवर फिल करायचे आहे. तर अर्ज सुरू झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जाईल. त्या अगोदर एक अनाउन्समेंट म्हणून एक इम्पॉर्टंट नोटीस आलेली आहे. तर त्यामध्ये तुमची एक्झाम डेट कोणती आहे ही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण CETचे जे एक्झाम डेट होते हे फिक्स करण्यात आलेले आहे आणि तुमची एक्झाम कधी होणार आहे हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर जे विद्यार्थी MBAसाठी प्रवेश घेणार आहेत त्यांना बघू शकता तुम्ही तर मार्च महिन्यामध्ये तुमची एक्झाम होणार आहे. तर हा जो टाइम टेबल आहे हा तुमचा एक्झामचा टाइम टेबल आहे. म्हणजे या दिवशी तुमचा पेपर होणार आहे CETचा. तर पुढच्या महिन्यामध्ये तुमचे CETचे फॉर्म सुरू होणार आहे. तर सर्व विद्यार्थी CETचा फॉर्म भरू शकतात. ज्याही विद्यार्थ्यांना MBA करायचं असेल ते विद्यार्थी आणि MBAसाठी कोणतीही डिग्री म्हणजे एनी डिग्री विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. तर तुम्ही BA BCom इंजिनिअरिंग कोणत्याही फील्डला असेल तर तुम्ही MBAचा CETसाठी अर्ज करू शकता. आणि फॉर्म सुरू झाल्यानंतर त्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे MBAसाठी आणि CETमध्ये तुम्हाला किती मार्क्स लागणार आहे याबद्दलच्या संपूर्ण अपडेट लास्ट इयरला आपल्या चॅनलवर दिलेल्या होत्या आणि यावर्षीसुद्धा संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व MBAबद्दल संपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता.